असं जर का तुम्हाला जर का वाटत असेल तर मला जेव्हा कधी पुन्हा जन्म पुढचा जन्म जर प्राप्त जर होणार जर का असेल तर तो मला हरिदासाच्या म्हणजेच एखाद्या भगवत भक्ताच्या अर्थात वैष्णवांच्याच घराण्यामध्ये तो मला द्या, अशा प्रकारची एक प्रकारची मागणी तुकोबारा या अभंगामधून या ठिकाणी करतात. हे या अभंगावरून आपल्याला या ठिकाणी दिसत. वास्तविक हा अभंग सर्वांच्या पाहण्यातला आहे, परिचयाचा आहे, मागणी पण अभंग या ठिकाणचा आहे. साधू संतांनी भगवंताच्या पुढे अनेक प्रकारच्या मागण्या मागितलेल्या आहेत. हे आपल्याला संत साहित्याचा अभ्यास करत असताना दृष्टीस येतं. असो पाहायचंय काय आपल्याला आता या ठिकाणी की अभंगामधून तुकोबारायांनी काय मागितलं हा विषय जेवढा महत्वाचा आहे तेवढाच महत्वाचा दुसरा विषय म्हणजे असा की तुकोबारायांनी मागणी मागितलीच कशी. नवल वाटणारी गोष्ट आहे, आश्चर्य वाटण्याचं काम आहे ना. कारण नेहमीच्या वाटेने जाणारा मनुष्य जर समजा दुसऱ्या वाटेने जर का जाताना जर का दिसला तर जरा नवल जरा माणसाला वाटत असत. तसं तुकोबारायांनी मागणी मागितली म्हटल्यानंतर आता आमच्याकडे असे प्रश्न निर्माण होतात की या मागणी शब्दाचा काय नेमका अर्थ असावा, कोण मागतं, कुणी मागावं, मागण्याचं प्रयोजन काय, असे हे प्रश्न मागण्याच्या अनुषंगाने उपस्थित होत असतात. आता या सगळ्या गोष्टींचा विचार जर करायचा झाला, या सगळ्या गोष्टींचा अर्थ जर या हरिदासाची घरी माझ उपजवी जन्मांतरी म्हणती काहीतरी मन येची दे का पांडुरंगा.
काहीतरी घ्या रे. आता मात्र भगवंत म्हणतात काहीतरी घ्या, काहीतरी मागा, मनसी काहीतरी मागा. बघा, सगळ्यात अगोदर भगवंत मागा एवढंच म्हणाली होती. परत त्याच्यानंतर स्वतःहून पुढे ठेवलं, ते घ्या म्हणाले. परत हे नसेल तर हे तरी घ्या असं म्हणाले. पण आता मात्र भगवंत म्हणतात काहीतरी घ्या, काहीतरी मागा. पण इथं सुद्धा भगवंताचं काही चाललं नाही, म्हणून पुढं कसं म्हणतात बघा, दपकत दपकत घाबरत. काय याल तरी नेईन वैकुंठ लोका. आता हे बोलणं भगवंताचं दपकत आहे बरं का, घाबरत का. तर अजून मागाशी सारखं उत्तर दिलं तर काय करावं, काय द्याल तुम्ही देवा, असलं काय म्हटलं तर काय करावं. म्हणून तुम्ही माझ्या सोबत वैकुंठाला आला तरी घेऊन जायची तयारी. आता हे भगवंताच्या असं येईन वैकुंठ लोकात का मनात त्या वेळेला आलंच कसं काय असावं. तर त्याचं एक उत्तर आपल्याला अशा पद्धतीने देता येईल काय, की भगवंताला एक गोष्ट ही चांगली माहिती आहे की साधू संतांना भगवंताचा विरह कदापि सहन होत नाही. तद्वत भगवंताला आठवण झाली मागच्या युगातली की निजधामाला जात असताना उद्धवाला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा विरह सहन होत नव्हता. तेव्हा एका मागणीमध्ये उद्धव भगवंताला म्हणाले होते, तुझी थोर लागली सवे मज न्यावे आपणा सवे, हेची प्रार्थितसे जीवे भावे कृपा यादवे मज कीजे. तू गरुडारूढ होसी तेव्हा कृपेनी वैसवी पाठीशी, सांडू नको ऋषिकेशी निज धामासी मजनी. आता त्यावेळेला येतो म्हटलेलो होते, पण त्यावेळेला काय भगवंतानं नेलं नाही. पण आता मात्र भगवंत आवर्जून म्हणतात तुम्ही माझ्या सोबत वैकुंठाला आलात तरी तुम्हाला आता घेऊन जायची तयारी. पण आता मात्र आमच्या तुकोबारायांनी भगवंताला उत्तर दिलं, दे म्हणती नका बंदी खान ते. आता मात्र भगवंतानं हात टेकले, चतुरपणा सोडला. आता यांना उत्तीर्ण व्हायचं कसं, मोठा प्रश्न भगवंताच्या पुढे उभा राहिला. तेव्हा व्याकुळ भगवंत झाले आणि व्याकुळ होऊन हा भगवंतानं काय केलं तर आपल्या हातून आपली स्वतःची चोरी उघडी करून दाखवली. कुणाच्या पुढं, रुक्मिणी आई साहेबांच्या पुढे. मनुष्य एक वेळ आपल्याला झालेला त्रास जगाशी लपवेल, मनुष्य एक वेळ आपल्याला झालेलं सुख जगाशी लपवेल, एक वेळ मनुष्य जगाशी खोटं बोलेल, पण कुठंतरी खरं बोलतो. आई साहेबांच्या पुढं भगवंत व्याकुळ होऊन उभे राहिलेले आहेत आणि भगवंताकडे पाहिल्यावर भगवंताची अशी अवस्था पाहिल्यानंतर आई साहेबांनी नुसता भगवंताला प्रश्न करावा, काय हा ओ भगवंता काय नेमकं तुम्हाला झालं. असं म्हटल्याबरोबर भगवंताला अश्रू अनावर झाले आणि व्याकुळ होऊन भगवंताने आपल्या अंतःकरणातली तळमळ आई साहेबांच्या पुढे व्यक्त करून दाखवली. भक्त सेवेच्या उपकारे भगवंत आभारी, भगवंत आभारी दासो, भगवंत आभारी दासो.
देवच्या उपकारी बहुत आभारे दाटलो काय उत्तीर्ण व्हावे यांसी रकुमाईसी विचारी. आई साहेबांच्या पुढं भगवंतानं आपल्या अंतकरणातली तळमळ व्यक्त केली आणि भगवंताला पाहिल्यानंतर भगवंताची अशी अवस्था का झाली हे आई साहेबांनी एका क्षणात ओळखलं. कारण भगवंताची अशी अवस्था आई साहेबांच्या शिवाय ओळखायचं जाणायचं कुणाचं काम नव्हे. श्रीरामाचे पूर्णपण सीताच जाणे संपूर्ण या लागी त्याचे सगुणपण पाहे आपण सर्वायली पत्नीला.
आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावली मृत्यू लोकी आम्हा आवडती परी नाही एका हरिनामेली